प्रथमतः प्रमुख पाहुण्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पैलवान विजयनाना मोडे यांना व्यक्त करावे। वेळेचं बंधन वगैरे नाही नाही तसं नाही, पोरं चिडत्यान भोका लागलेले असत्या। आज या ठिकाणी सन्माननीय शिंदे सर, सन्माननीय दातीर सर यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र नामदेव बापू राऊत, जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब दादा साळुंके, या संस्थेचे अध्यक्ष संग्रामजी पाटील, व्यासपीठावर बसलेले सगळेच मान्यवर, समोर बसलेले सर्व वडीलधारी मंडळी, माता भगिनी आणि तरुण विद्यार्थ्यांना, प्रत्येकाने आपल्याला आपल्या नजरेमध्ये ज्या प्रकारे हे दोघ जण दिसले त्या प्रकारे म्हणजे कठोरपणे सांगण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न चालू आहे। एक दोन मुलींनी एवढ्या सुंदर कविता मी ऐकल्या, सुंदर अशा त्यांच्या जीवनावरती कविता रचलेल्या। मुलगा चांगला बोलला, आत्ताची मुलगी चांगली बोलली, दोन्ही सरांच्या दोन्ही मुली कन्या पण चांगल्या बोलल्या। परंतु तुम्हाला पण माहिती आणि मला पण माहिती आहे, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमाग एक स्त्री खंबीरपणे उभी लागती। आणि तुम्ही दोघ जण नशिबाने दोन्ही ताई मी बघितल्या, शिंदे ताई बघितली आणि आमची दातीर ताई बघितली, तर ह्या तुमच्या पाठीमाग खंबीरपणे उभ्या कसे? तुम्ही म्हणता नाना असे का म्हणले? कारण तुम्हाला एक एक पोरगा आणि एक एक पोरगी आणि ती चांगली घडवली। आताच्या जमान्यामध्ये पुढची पिढी घडवणं म्हणजे सगळ्यात मोठा संसार आहे। मी दातीर सरांना विचारलं तुमचा मुलगा काय करतो? ते म्हणले गजानन मशिनरी म्हणून टाकले मिरजगावला। म्हणलं शिंदे सरांचा पोरगा काय करतो? ते म्हणले कंपनीत इंजिनियर आहे। तुमच्या पोटी हे सगळं सांभाळत असताना, हे सगळ्या गोष्टी करत असताना तुमच्या घरच्यांनी तुम्हाला साथ दिल्यामुळं तुमची पुढची पिढी चांगली घडवण्यासाठी तुमच्या कुटुंबाने आटोकाट प्रयत्न केला, म्हणून तुम्ही इकडे वेळ दिला। आता मुलांनी एवढं सुंदर काम केलंय, तुम्हाला बुलेट दिली, पण बुलेट वापरायचं सर्वाय नाही बरं का, पाय काम देत नाही। मी उपमहाराष्ट्रीची तरी मला लवकर वळाली नाही, ती लवकर मला वळवता आली नाही। आणि ज्या वेळेस मी बुलेट वापरायचो तेव्हा चिरोडी रोडने चालत पाठीमागून कुणी हात मारली तर मी इकडे चाललेले बुलेट इकडे वळवायचो पायावर, त्या पायात ताकद होती। आणि आता तुम्ही जर ती ताकद वापरायला गेला तर बघा कुठं होईल काहीतरी, बुलेट दिली चांगलं झालं। आता सेवापूर्तीचा कार्यक्रम काळदाते सरांनी मग अशी शुभेच्छा दिल्या, मी काळदाते सरांना म्हणलं आता काय ह्यांना म्हातारपणाच्या शुभेच्छा द्यायच्या का? शुभेच्छा कसल्या? परंतु दोघ जण एक विषय आहे की ज्या माणसाची सेवापूर्ती होती त्याची तब्येत जर चांगली राहिली, त्यांनी पूर्वीपासून जर तब्येत चांगली सांभाळली असली तर इथून पुढचे दिवस फार बेकार जातील। तुमच्यात सगळ्यात जंजिरे सर तगडे, जंजिरे सर सगळ्या शिक्षकांना तगडे, त्यांनी पुढची सोय करून ठेवली, त्यांनी प्रवचन कीर्तन चालू केली आणि जितकं वाढलं ना तितकं कीर्तनकाराचं मार्केट वाढतं। त्यामुळे त्यांचं वाढतं, त्यांचं मार्केट ऑटोमॅटिक वाढीत झालं। त्याच्यामुळे तुम्हाला काहीतरी पुढच्या दृष्टीने थोडी सोय करावी लागेल, तुम्ही ती केली असेल। आता तुम्हाला फिरायला बुलेट दिली, बुलेटवर जास्त फिरू नका, आता ते कंपनीमध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला आता घरचं सगळं बघावं लागेल, सरांना घरचं बघून दुकानाचं बघावं लागेल। सेवापूर्ती झाली, मला वाटलंच नाही शिंदे सर तुम्ही मला परवा फोन आला ना, मला वाटलंच नाही तुम्ही रिटायर झाली। गेल्या 10-15 वर्षापासून आपण एकत्र काम केलं, संग्राम पाटलाची इलेक्शनच्या माध्यमातून आम्ही एकत्र आलो। एवढी संग्राम पाटलाची टीम सुंदर वाटायची, त्यात शिंदे सर असतील, जंजिरे सर असतील, आमचे तिकडे रिटायर होऊन बसलेले ते साळुंके सर असतील, ही सगळी टीम असायची आणि ही टीम एवढं सुंदर काम करायची। तुम्हाला वाटलं नाही शिंदे सर आपले रिटायर झाले म्हणून? ते म्हणले ना मी रिटायर झालो म्हणून डोक्यात आणून घ्यावा का तुम्ही रिटायर झाले ना? कसं काय अजून रिटायर झाल्यासारखे वाटत नाही, पण आता ते काय जन्मतारीख कोणाची होती? ज्याला जन्मतारीख नाही त्याला मास्तर असतो, ज्याला जन्मतारीख नाही त्याला महाराजा महिना असतो, तो सारा भाऊकोट सांगतो काहीतरी, तसा प्रकारे। मग आता आपल्या जन्मतारखा खऱ्या आहेत का खोट्या आहेत आपल्याला माहित नसते, त्या काळात नसायच्या। आणि जन्मतारखा नसल्यामुळं आता तुम्हाला पोर आणि बुलेट दिली, त्या टायमाला भाकरी खायची म्हणून तर चाकरी करावं लागायची। हे सत्य आहे, विचारा जुन्या माणसांना।
भाकरीला ज्याला भाकरीची गरज आहे त्याला चाकरीची गरज असायची, आणि आज सगळा जमाना बदललाय. आणि त्या जमान्यामध्ये तुमच्यासारखी माणसं रिटायर होत असताना शाळेला सुद्धा तुमचा 10 वेळा विचार करावा लागेल. कारण मुलींनी सांगताना तुमचं एवढं कौतुक केलं की या विद्यालयामध्ये विद्यार्थी घडवीत असताना ताऱ्यावरची कसरत करावी लागती. लहान मुलं सांभाळायचं सोपं नसतं. हे अनगड असतं ना, या अनगडाला तुम्हाला पैलू पाडून हिरे करायचे असतात, आणि त्याच्यासाठी तुम्हाला जीवाचं रान करावं लागतं, सगळी संकट सोसावं लागतात, आणि लहान मुलांना घडवीत असताना सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्या तुम्ही आजपर्यंत केल्या. या हायस्कूलमध्ये मुलं घडवताना तुमच्या हातून घडून गेलेली मुलं बऱ्याच चांगल्या होत गेलेली असते, आणखी जातील. परंतु तुमचं नाव, या हायस्कूलची स्थापना स्वर्गीय भालचंद्र पाटील साहेबांनी केली, आणि तुम्हाला आणि ह्यांना या संस्थेमध्ये सेवा करण्याची संधी मिळाली. चांगल्या संस्थेमध्ये चांगली संधी मिळाली आणि तुम्ही चांगलं काम केलं, म्हणून या विद्यालयाची भरभराट झाली. तुम्हीच केलं, सगळ्यांनी केलं, त्याच्यावरचं प्रशासन पण चांगलं आहे. आणि हे करत असताना तुम्ही सगळ्या गोष्टीचा विचार करून जे मुलं मुली घडली त्यांचा दुवा तुम्हाला कायमचा लागल. आता मला काय शुभेच्छा देता येणार नाहीत, कारण म्हातारपणाच्या शुभेच्छा मी काय देऊ, मी म्हातारा तुम्ही म्हातारे. आता कोणी कोणाला काय शुभेच्छा द्यायच्या, विनोदाच्या गोष्टी सोडून देतो, परंतु आता शुभेच्छा काय द्यायच्या. परंतु पुढच्या काळामध्ये तुम्हाला एकच शुभेच्छा देईन, तुम्ही दोघं जर इथं घडला, ज्या वेळेस या हायस्कूलला, ज्या वेळेस इथं आणखी काय थोड्या दिवसात कॉलेज उभं राहणार, त्या कॉलेजला तुमच्यासारख्या माणसाच्या मार्गदर्शनाची गरज लागेल, संग्राम पाटलाला गरज लागेल. आणि त्या टायमाला तुम्ही मोठा विचार करून ज्या ठिकाणी तुम्ही काढला त्या ठिकाणी सहकार्य करण्यासाठी कायमस्वरूपी उभा राहताल. तुमचं जीवनमान तर तुम्ही सुखी ठेवणार आहेत, कारण तुम्ही दोघं अभ्यासू आहेत, शिक्षक आहेत, त्याच्यामुळे तुम्हीच जगाला शिकवता. तुम्हाला काय दुसऱ्यांनी शिकवायचं, त्याप्रमाणे तुमचं जीवनमान चांगलं ठेवण्यासाठी तुम्हाला तब्येतीला तर जपावंच लागेल. पुढची पिढी चांगली घडवण्यासाठी तुम्ही जे केलेलं आहे त्यांचा दुवा तुम्हाला कायमस्वरूपी लागेल. आणि या शाळेला तुम्ही नेहमी मार्गदर्शन चांगलं करताना अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नाना. यानंतर आमचा माजी नेता 1 मिनिट वेळ फक्त देणारे स्वप्नील कुदळ हा आपले मनोगत थोडक्यात व्यक्त करेल. त्याच्यानंतर त्या ठिकाणी मनोगत व्यक्त करत असतानाच आणखी एक घाई कार्यक्रमामध्ये थोडस तुझं मनोगत सुरू कर. या ठिकाणी वसंतदादा माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य नानासाहेब सुग्रिक आणि उमेदवार परिवर्तनचे अनबुले सर हे दोन्ही सत्कार मूर्तींचे सत्कार याचं मनोगत चालू असतानाच करतील, आणि तू तुझं मनोगत सुरू कर. सन्मान्य व्यासपीठ आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज या ठिकाणी मान्य श्री शिंदे सर आणि मान्य श्री दातीर सर यांचा सेवापूर्ती समारंभ आयोजित केलेला आहे. आणि या ठिकाणी त्यानिमित्त बोलण्यासाठी मला जी संधी दिली त्याबद्दल प्रथमतः मी संयोजकांचे आभार मानतो. मित्रांनो, आयुष्यामध्ये जे शिक्षकाचं मार्गदर्शन आहे ते आपल्याला खूप अनमोल असतं. जेव्हा आपण शिकत असतो एखादी गोष्ट, तेव्हा फक्त एखादं गणित सोडवणं किंवा एखादी काही कन्सेप्ट शिकून घेणं हे म्हणजे शिक्षण नाही, तर याचा वापर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने करता येईल हे देखील हे शिक्षक आपल्याला शिकवत असतात. मित्रांनो, गणितासारखा अवघड विषय विद्यार्थ्यांना शिकवायचा हे तेवढं सोपं नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये त्याची आवड निर्माण करावी लागते, आणि याच गोष्टी सन्मान्य दातीर सरांनी आमच्यासाठी केल्या. तसेच मराठी सारखा विषय जो आपल्याला वाटतो अतिशय सोपा आहे, पण जेव्हा तुम्ही व्याकरण घेता किंवा इतर गोष्टी घेता त्यावेळेस तो खूप अवघड असतो, आणि तोही आम्हाला शिंदे सरांनी अतिशय छान असं शिकवला. मित्रांनो, आज एक विद्यार्थी म्हणून बोलताना मला इथं खूप आनंद होतोय आणि अभिमान वाटतोय की मी आज एका चांगल्या MNC कंपनीमध्ये याच सारख्या अनेक शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे त्या ठिकाणी पोहोचू शकलो. मित्रांनो, असं आपल्याला कधी कधी वाटतं की एखादी गोष्ट मी करू नाही शकत, परंतु आपण जर चालत राहिलो आणि आपण जर आपल्या शिक्षकांचं मार्गदर्शन घेत राहिलो आणि पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवली तर नथिंग इज इम्पॉसिबल. मित्रांनो, या ठिकाणी मला अजून इतर शिक्षकांमध्ये साळुंके सरांचा देखील उल्लेख करायचा आहे की त्यांनी अतिशय छान असं मार्गदर्शन आम्हाला केलं. खरं तर साळुंके सरांच्या निरोप समारंभाविषयी दिवशी मला यायचं होतं, पण मला जमलं नाही, त्याबद्दल दिलगिरी, पण थँक्यू सर. तर मित्रांनो, मला एक जाता एक शेवटची गोष्ट सांगतो की एक विद्यार्थी घडत असताना अनेक गोष्टींमध्ये मार्गदर्शन लागतं. जेव्हा मी 1ली ते 4थी मध्ये शिकत होतो त्यावेळेस मला सन्मान्य श्री कुटे सर यांचं खूप छान असं मार्गदर्शन लाभलं. आयुष्यात एखाद्या विद्यार्थ्यानं काय केलं पाहिजे
ते एखादी गोष्ट करत असताना त्याबद्दल कसा विचार केला पाहिजे हे त्यांच्याकडून शिकलो. त्यांनी मला विचारलं होतं 4थी मध्ये की स्वप्नील तुला पुढे जाऊन काय करायचंय. मी म्हणलं माझे पप्पा पत्रिका छापतात, मला पण पत्रिका छापायच्या. ते म्हणले तू शाळेतच येऊ नको, काही गरज नाही, जरा चांगली काहीतरी ध्येय ठेव, जे आपल्या आई वडिलांनी केलं त्यापेक्षा पुढचं आपल्याला काय करता येईल का. बरं मग मी त्यावेळेस सांगितलं ओके सर मला डॉक्टर इंजिनियर व्हायचं. तेव्हा त्यांनी मला शाबासकी दिली. तसंच नंतर 5वी ते 10वी मध्ये अतिशय छान असं मार्गदर्शन शिक्षकांनी केलं. तर मित्रांनो कसं असतं प्रत्येक वेळी आपल्याला अनेक गोष्टी असतात जे शिक्षक शिकवत असतात. आता उदाहरणार्थ गणितासारखा विषय फक्त बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकारच नाही, तर त्यामध्ये आपल्याला ते अप्लाय कसं करता येईल. उदाहरण सांगायचं झालं तर सरांनी आम्हाला शिकवलं होतं की क्षेत्रफळ कसं काढायचं एखाद्या विषयाचं, म्हणजे एखाद्या भागाचं. तिथं मला चौरस घ्यायला लागेल, इकडे त्रिकोण घ्यायला लागेल, कर्णवर्ग अधिक पाय वर्ग वर्ग उंची वर्ग वगैरे वगैरे. तर तेव्हा मला ते कधी समजलं जेव्हा मला आमच्या रान एकदम मोजायचं होतं आणि पप्पांनी सांगितलं की ही लांबी रुंदी इतकी ही किती आहे. जेव्हा मी त्यांना सांगितलं त्यांना खरं नाही वाटलं, पण त्यांनी जाणकार माणसं कोण जाणून घेतलं तर त्यांना खरंच आनंद वाटला, आईला आपल्या पोराला रान मोजायचं जमते. पण ही गोष्ट एक गणिताच्या शिक्षकामुळे साध्य झाली. आणि मला चांगलं आठवतंय दातीर सर मला त्यावेळेस त्यांनी शाबासकी दिली होती. जेव्हा एक उदाहरण गणित दिलं होतं आणि मी त्यांना ते पटकन सोडून दाखवलं होतं, त्यांनी मला शाबासकी दिली होती. पण त्याच शाबासकीमुळे माझा आत्मविश्वास वाढला आणि इतर गोष्टींमध्ये देखील मी खूप गोष्टी शिकू शकलो. गणितासारखा विषय झाला, त्यानंतर इंग्लिश सारखा विषय जो अतिशय अवघड होता. पण कदम सर जंजिरे सर आम्हाला इंग्लिशला होते, त्यांनी आम्हाला WH वर्ड शिकवले. व्हॉट, हाऊ, वेअर. व्हॉट म्हणजे काय. मग आता एखादा प्रश्न जर व्हॉट आलं तर आपण विचार करतो ह्यांनी काय असं विचारलंय. जर हाऊ विचारलं तर कसं, वेअर म्हणलं तर कुठं, वेअर म्हणलं म्हणजे कुठं, कुठं म्हणजे आपण पॅरेग्राफ मध्ये बघायचं की एखाद्या नावामध्ये एखाद्या गावाचं नाव आहे का किंवा काय आहे का. म्हणजे WH वर्ड्स जर समजून घेतले तर तुमची इंग्लिश सोपी जाते. आणि हे मी त्यांच्या म्हणजे प्रॅक्टिकली थोडं समजून घेऊन शिकलो. त्याचबरोबर म्हणजे अशा अनेक गोष्टी ज्या सांगता येतील, पण आता वेळेचे बंधन आहे. परंतु या ठिकाणी जे शिक्षक आहेत त्यांनी खूप छान असं मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे आणि त्यामुळं आज आम्ही एका चांगल्या ठिकाणी काम करू शकतोय. सर खूप खूप धन्यवाद. आणि सेवापूर्ती म्हणता येणार नाही, कारण शिक्षकाचा जो रोल आहे विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये तो आयुष्यभर असतो. आता मी म्हणजे शिक्षकांना असं मध्ये मध्ये भेटत असतो तेव्हा म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या शिकायला मिळतात. आता मला शिंदे सरांसोबत आता एक किस्सा सांगतो. 10वी झाल्यावर 11वीचे ऍडमिशन चालू होते आणि मला 76% होते. मला काय दादा पाटील विद्यालयाला काय ऍडमिशन भेटत नव्हतं. त्यावेळेस मग पप्पा म्हणजे माझे पप्पा फोटो काढत होते आणि मी त्यांच्याबरोबर फोटो काढायला निघालो होतो. तर इथं आलतो काहीतरी कामानिमित्त आणि मग शिंदे सरांनी मला विचारलं की बाबा स्वप्नील काय नियोजन, कुठं घेतलं ऍडमिशन. नाही म्हणलं सर ऍडमिशन नाही भेटलं, चालू आहे फोटो काढायला. अरे म्हणे फोटो बिटो नको काढू, म्हणजे तुला ऍडमिशन घेऊन देतो मी, कारखान्यावर माझ्या ओळखीचे सगळे शिक्षक वर्ग वगैरे आहे, तू हुशार विद्यार्थी आहेस, होईल काहीतरी, मी बघतो. मग तसं त्यांनी मला म्हणजे मार्गदर्शन केलं, जेणेकरून म्हणजे मला सांगायचं तात्पर्य एकच की विद्यार्थ्यासाठी शिक्षक हा फक्त एक गणित शिकवत नाही किंवा काही शिकवत नाही, पण आयुष्यासाठी अतिशय महत्वपूर्ण असणारे धडे हा देत असतो. त्याचबरोबर मी जाता जाता विद्यार्थ्यांना एक सांगेल की कसं असतं की करिअर निवडताना तुम्हाला सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, इंग्लिश येत नाही म्हणून सायन्सला जाणार नाही हे पहिलं डोक्यातून काढून टाका. कारण मला अजिबात इंग्लिश येत नव्हतं, परंतु मी सायन्सला गेलो. कधी पण असा विचार करायचा की मी चांगल्या पाथवर कसा राहील. कसं असतं ज्या आर्ट्स कॉमर्सच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही सायन्स करून नंतर पुढे करू शकता, पण एकदाच तुम्ही जर आर्टला गेला तर तुम्हाला सायन्सच्या ब्रांचेसला जाता येत नाही. म्हणून ट्राय करा की तुम्ही गुड पाथवर कसं राहाल. त्याचबरोबर दुसरा एक प्रॉब्लेम असतो आपला की आपल्याला इंग्लिश कम्युनिकेशन जमत नाही. वेळेचं बंधन आहे. सॉरी सर, बरं ठीक आहे थोडक्यात उरकतो. तर म्हणजे सांगायचं तर सर मला तुम्ही निवांत एकदा विद्यार्थ्यांसोबत बोलण्यासाठी बोलवा. ओके ओके, थँक्यू. मग सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की घाबरून जाऊ नका आणि इंग्लिश बोलायला तर अजिबात घाबरू नका. मला येत नव्हतं आधी, आता मी चांगली प्रॉपर इंग्लिश बोलतो. तुम्हाला आता मी बोलून दाखवली असती, पण वेळेचं बंधन आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि काही अडचणी आल्या तर कधी पण शिक्षकांसोबत कनेक्ट मध्ये राहा आणि त्यांचं मार्गदर्शन घेत राहा. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आपल्या गुरुजींबद्दल कृतज्ञता आपण व्यक्त केली, धन्यवाद. यानंतर संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय संग्राम भैया पाटील यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. दरम्यानच्या काळामध्ये अंकुशजी राव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, सहर्ष स्वागत. आज आपल्या विद्यालयामध्ये सेवापूर्ती सोहळा संपन्न होत आहे.
त्यानिमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक कर्जतचे प्रथम नगर अध्यक्ष नामदेव बाप्पू राऊत, तसेच जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेबजी साळुंके, गदाधी साहेब, जोशी गुरुजी आणि आजच्या सत्कारमूर्ती शिंदे सर आणि दाते सर, वेळेअभावी मला सर्वच माफ करतील, संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व व्यासपीठातील सर्व मान्यवर आणि समोर विद्यार्थी मित्र, ग्रामस्थ आणि महिला भगिनी, या ठिकाणी संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी खरंच या दोघांचंही या ठिकाणी खऱ्या अर्थानं कौतुक करेल. शिंदे सर आणि दाते सर या दोघांनी ज्ञानदानाचं जे खूप असं चांगलं काम केलेलं आहे. ज्ञानदानाचं काम म्हणजे आयुष्यातलं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांनी त्यांच्यावरती जे आम्ही जबाबदारी दिली संस्थेने असेल तर त्यांनी एक सक्षमपणे पार पाडली. या ठिकाणी शिंदे सरांबद्दल जर बोलायला गेलं तर त्यांनी चौफेर अष्टपेलू असं काम केलं. खरं म्हणजे त्यांच्याकडे कुठली जर जबाबदारी दिली, सामाजिक असेल, राजकीय असेल, कुठल्या क्षेत्रामध्ये त्यांनी उल्लेखनीय असं काम केलं. ज्यावेळेस मी आवर्जून या ठिकाणी एक गोष्ट सांगत, शिंदे सर कुठे, शिंदे सर, की माझ्यावर ज्यावेळेस अडचणीच्या अनेक जबाबदाऱ्या पार पडल्या, की माझं जर खरं ओझं जर कोणी हलका केलं असेल, म्हणजे हलका करण्यामध्ये बरेच जण आहेत, त्याच्यामध्ये शिंदे सरांचा खूप मोठा वाटा आहे. या ठिकाणी त्यांनी चांगलं काम केलं. आता प्रत्येक जणांनी वेळेअभावी सगळ्याच गोष्टी मी सांगत नाही, की जी काही प्रत्येकाच्या मनोगतातून व्यक्त केले शिक्षणाच्या बाबतीत कसं कसं काय आहे. आणि त्यांनी एक चांगलं काम शिक्षण करत असताना त्यांनी दोघांनी, शिंदे सर आणि दाते सर यांनी दोघांनी त्यांची दोन्ही मुलं, दाते सरांची प्रियंका असेल, प्रमोद असेल, हे दोघंही चांगले शिक्षण घेतले, चांगले नोकरी ठिकाणी आहेत. शिंदे सरांचे प्रसाद असेल, राणी असेल, त्यांनी चांगलं शिक्षण घेतलं. एक त्यांनी कौतुकास्पद असं कुटुंब रचना त्यांनी या ठिकाणी रचली. एवढं सगळं होत असताना दाते सरांनी सुद्धा एक खूप असा संघर्ष केला. सुरुवातीला ज्यावेळेस नोकरीला या ठिकाणी लागले, आदरणीय श्री बी आर पाटील यांनी त्यावेळेस त्यांची नेमणूक केली, ते केल्यानंतर आमच्या जवळ शेजारी राहायला ते होते. सुरुवातीला त्यांची खूप हालाकीची अशी परिस्थिती होती. प्रियंकाने त्याच्या भाषणामध्ये सांगितलं, एक त्यांनी इलेक्ट्रिकचा व्यवसाय सुरू केला. रात्र मी ज्यावेळेस रात्री, बरं बाप्पू, रात्री कधी 2-3 वाजता कधी जरी उठलो मी तरी ते सरांचं काम चालूच होतं. समोरची टीव्हीचा उजेड, लाईट, काय ते कधी झोप होतं ते काय समजत नव्हतं. त्यांनी कष्टही खूप केलं, तसं शिंदे सरांनीही खूप केलं. एक बाप्पू, एक महत्वाची गोष्ट आहे, त्यांनी इलेक्ट्रिकचं काम चांगलं केलंय. पण दाते सर, एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, आमची घराची 1976ची फिटिंग आहे पाटलांच्या काळातली. तर ते त्याचा जर काय फॉल्ट झाला तर दाते सरांना आम्हाला बोलावं लागतंय. तर दाते सर तेवढं जातं तेवढं सांगून द्या, नेमकं कुठं फॉल्ट, तुम्ही कुठं काय जोडलंय का लक्षात येत नाही आमच्या. बरोबर ना दाते सर? तेवढं जात आम्हाला तेवढं सांगा, नाही तर आम्हाला सगळं अंधारात राहावं लागायचं. शिंदे सर आणि दाते सर यांना मी परत एकदा त्यांच्या आयुष्यात चांगल्या वाटचालीसाठी उपस्थित सर्वांच्या वतीनं, संस्था पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांच्या आयुष्यात चांगल्या वाटचाली शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. आपण बहुमूल असं मार्गदर्शन केलेलं आहे. वेळ खूप झालेली, वेळेची मर्यादा आपण स्वतः पाळलेली आहे. विद्यालयाच्या वतीनं आपण ऋण व्यक्त करतो. आणि यानंतर जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक, आमचे परम स्नेही सन्माननीय बाळासाहेबजी साळुंके हे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. त्यांनी ते करावे अशी मी त्यांना विनंती करतो. बाप्पू, तुम्ही अध्यक्ष आहेत कार्यक्रमाचे, तुम्हाला असं भूक लागलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला शेवटी बोलावं लागेल. आज आपल्या विद्यालयामध्ये शिंदे सर आणि दातीर सर या 2 शिक्षकांचा सेवापूर्ती सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष कर्जत नगरपंचायतचे प्रथम नगर अध्यक्ष आदरणीय नामदेव बाप्पू राऊत, या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती या संस्थेचे अध्यक्ष संग्राम पाटील, विचार मंचावर असणारे सर्वच मान्यवर, समोर बसलेले सर्व ग्रामस्थ, विद्यार्थी, दातीर सरांचे आणि शिंदे सरांचे सर्व मित्रपरिवार असतील, नातेवाईक असतील, आपण सर्वजण, या विद्यालयाचे मुख्याध्यापक, त्यांचा सर्व शिक्षक स्टाफ, वास्तविक पाहता शिंदे सरांबद्दल, दातीर सरांबद्दल विद्यार्थ्यांनी बरं आपल्या मनोगतातून बरंच या ठिकाणी व्यक्त झालेले आहेत. आत्ताच एक माझी विद्यार्थी या ठिकाणी बोललेला आहे. शिक्षक कसा असावा एक जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे.
जुनी जी पिढी आहे, आता या पिढीला काही समजणार नाही, पण जुन्या पिढीने जे कष्ट केलेले आहेत त्यातली ही पिढी, कष्टाची जाणीव असणारी पिढी, आता ही पिढी संपत चाललेली. नवीन पिढीला कष्टाची जाणीव असणार नाही. आज जर आपण एखाद्याला सांगितलं, एखाद्या आता येणाऱ्या पिढीला जर सांगितलं की आम्ही 5 किलोमीटर शाळेला चालत जात होतो, तर ती मुलं विश्वास ठेवणार नाही. आणि जर विश्वास ठेवला ती म्हणते तुमचा काळ होता, आम्हाला काय देणं घेणं त्याच. अशी ही अवस्था आहे, अशी येणाऱ्या पिढीची अवस्था आहे. परंतु त्या काळात ह्यांनी केलेले कष्ट आणि त्या कष्टाच्या जीवावर आजची ही असणारी परिस्थिती, हा मेळ घातलेला हा खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. आणि हे कष्ट करत असताना त्या काळातलं असणारं शिक्षण, त्या शिक्षणात आलेल्या अडचणी, त्या अडचणीवर मात करून घेतलेलं शिक्षण, आणि मग नोकरीनंतर लग्न, लग्नानंतर मुलाबाळानंतर त्या मुलाबाळांचं संगोपन, त्यांची लग्न, हा सगळा संसाराचा गाळा आजपर्यंत यांनी ओढलेला आहे. हे सगळं करत असताना अनेक अडचणी ह्या संसारात आल्या असतील, मुलाबाळांच्या बाबतीत अडचणी आल्या असतील. आणि मग ह्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांच्या ज्या अर्धांगिनी असतील, त्यांच्या पत्नी असतील, त्यांनी खरोखरच एक मोलाची साथ त्या दोनही शिक्षकांना दिलेली आहे. मगाशी विजुनाने बोलताना सांगितलं, आता तुम्ही रिटायर होत आहात, महिन्या 2 महिन्यात काय असेल तुमचं 31 मे, मला वाटतं किती तारीख आहे, 31/5च ना, कारण शिक्षकांनी तुमची तारीख टाकलेली असेल ना 1/6 त्या काळात. 31/5ला तुम्ही रिटायर होत आहेत. रिटायर झाल्यानंतर आज संग्राम पाटील बी आता बोलून गेले. तुम्हाला अनेक जण म्हणतील की आता तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. रिटायर झाल्यानंतर बरंच काही थोडेफार पैसे आपल्याला जे मिळतील, तो शिक्षकांना बराचसा नाद असतो शेतीत गुंतवायचा. पैसे त्या भानगडीत काय पडू नका. तुम्हाला पाणी असलं तर ठीक आहे समजा, पण पैसे शेतीत गुंतवण्याचा काय भानगडीत पडू नका. ते आपल्या बँकेत बॅलन्स म्हणून तसंच राहू द्या, कारण शेवटी तेच पैसे उतार वयात कामी येतात, ही पण वस्तुस्थिती आहे. शेतीत काय उत्पन्न निघतं याचं तुम्हाला मी सांगण्याची गरज नाहीये, काय ते तुम्हाला हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळं कोण म्हणेल राजकारणात या, कोण म्हणेल काय, संग्राम पाटलांना तुमची गरज आहे काय, ते म्हणतील राजकारणात या. राजकारणात यायचं का नाही हे तुम्ही ठरवायचे, पण त्यांच्या पाठीचे तुम्ही खंबीरपणे उभं राहा. राजकारणात यायचं का नाही हे तुम्ही ठरवा, पण माझी अशी अपेक्षा आहे की त्यांच्या पाठीचे तुम्ही मात्र खंबीरपणे उभं राहावं, कारण संग्राम पाटलासारखा माणूस बी तुम्हाला कोणाला भेटणार नाही, ही पण वस्तुस्थिती आहे. एक महत्वाचा विषय असा आहे की आपलं आयुष्य आतापर्यंत 58 तुम्ही आता पार करताय किंवा पूर्ण करताय, शासकीय नियमाप्रमाणे तुम्ही आता रिटायर होताय, आणि आपलं आतापर्यंत आयुष्य जे गेलेलं आहे हे सगळं संसारातच गेलेलं आहे, विद्यार्थ्यांमध्ये गेलेलं आहे. आणि हे सगळं जात असताना आपली काही स्वप्न राहून गेलेली जी पूर्ण करायची आहेत आपल्याला. सहज आपण आपल्या मनाला जरी विचारलं, सहज बसल्या बसल्या एकटं जर बसलो आपण, तर सहज आपल्या मनाला जर आपण विचारलं, तर कधीतरी असं एक मनात येतं की हे आपलं करायचं राहून गेलं बरं का, हे करायचं होतं आपल्याला पण राहून गेलं, नाही करता आलं आपल्याला. या संसाराच्या राड्यात खरोखरच ते राहून जातं. आणि मग आता वेळ आहे तुमच्याकडं, रिटायर झाल्यानंतर वेळ आहे तुमच्याकडं, आणि परमेश्वर कृपेने तुम्ही आता सदन आहात, परिस्थिती चांगली आहे, आर्थिक परिस्थिती चांगली आहे. आणि म्हणून आता तसा विचार करा, जे काही राहून गेलेलं आहे, तुम्ही असेल, तुमची पत्नी असेल, मी मगाशी बोलताना कर्जत मध्ये बोललो की तुम्ही दोघं एकत्र बसा. आता आतापर्यंत पत्नीला आपल्याला वेळ देता आला नाही ही वस्तुस्थिती आहे, परंतु एवढा बी वेळ देऊ नका की त्या किचन मध्ये त्यांच्या तुम्ही लुडबुड करताना एवढा बी वेळ देऊ नका. काय त्यांचा अधिकार त्या किचन वरती असतो की तुम्ही उत्सुक त्या किचन मध्ये हेलपाटी घालू नका, एवढा बी वेळ देऊ नका. पण सकाळ संध्याकाळ बसल्यानंतर थोडासा वेळ त्यांनाही द्या, आणि थोडस त्यांना विचारा की एवढ्या वर्ष संसार करत असताना किंवा तुझं काय राहून गेलंय काय, काही स्वप्न राहिलेत का तुझी पण. आणि मग त्या पण तुम्हाला सांगतील की हे करायचं होतं, ह्या देवाला जायचं होतं, ह्या नातेवाईकाकडे जायचं होतं, इकडे फिरायला जायचं होतं, हे करायचं होतं.
हे ते पण सांगतील तुम्हाला. आणि मग त्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही दोघांनीही बसून विचार करा आणि येणाऱ्या काळामध्ये ही राहिलेली सगळी स्वप्न पूर्ण करायचा तुम्ही अवश्य विचार करावा अशी एक विनंती या सेवापूर्तीच्या निमित्तानं दोनही शिक्षकांना, दातीर सर तुम्हालाही आणि शिंदे सर तुम्हालाही मनापासून करतो. येणाऱ्या काळामध्ये तुमचं आरोग्य सदन तर आहातच, पण तुमचं आरोग्य हे अतिशय चांगलं राहावं अशी मनापासून इच्छा व्यक्त करतो आणि तुम्हाला भविष्यासाठी अगदी मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद दादा, आपण बहुमूल असं मार्गदर्शन केलंय. दरम्यानच्या काळामध्ये राशीन गावचे सुपुत्र सन्माननीय शाहू राजे भोसले, त्याचबरोबर सन्माननीय रामजी कानगुडे, त्याचबरोबर आमचे तालुक्याचे मार्गदर्शक सन्माननीय वडवकर सर आणि सन्माननीय गदादे सर, या चारही मान्यवरांना विनंती आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. या ठिकाणी राशींचे सुपुत्र सन्माननीय शाहू राजे भोसले, ग्रामपंचायतचे राशीन ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य सन्माननीय राम कानगुडे, आमचे परम स्नेही वडवकर सर, त्याचबरोबर सन्माननीय गदादे सर, आपण चौघांनाही विनंती आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. श्रीपौद्या या ठिकाणी छोटासा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक, संस्थेचे अध्यक्ष, या ठिकाणी हा छोटासा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. यानंतर श्रीपौड आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष खूप घाई बापूंना, त्याच्यामुळे नाविलाज अध्यक्ष आहात तुम्ही, दिलगिरी व्यक्त करतो. पण त्या ठिकाणी सन्मान सोहळा एवढा काय ते हळूहळू आलेल्या सत्कार्यतेचा विद्यालयाच्या वतीनं सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आणि त्यानुसार तुम्हाला घाई आहे. विद्यालयाच्या वतीनं आणि मी माझ्या वतीनं स्वतः या ठिकाणी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हाला घाई आहे हे मला पण समजतं, पण काय विलाज नाही. त्यामुळं बापूंना आता विनंती करतो, आपण अध्यक्ष आहात हेच आमचं भाग्य आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी बापूंनी अजिबात काटछाट न करता आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदेव बापू राऊत हे आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील आणि ते अशा प्रकारचे विद्यालयाच्या वतीनं मी तुम्हाला बोलायचे सत्कार मूर्तींना त्या ठिकाणी बापू आल्यामुळे मला पण वाटलं तर त्यांना संधी देऊ. आजचे सत्कार मूर्ती सन्माननीय दातीर सर यांना मी विनंती करतो, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ, पालक वर्ग, ग्रामस्थ, माझे नातेवाईक, शिंदे सरांचे नातेवाईक आणि विद्यार्थी मित्रांनो, मी या शाळेमध्ये 1997 साली रुजू झालो. तर सुरुवातीला तनपुरे सर आणि आम्ही क्लासमेट आहेत. त्यावेळेस पूर्ण आष्टी तालुक्यामध्ये सायन्स कॉलेज नव्हतं, म्हणून तनपुरे सर आणि मी श्रीगोंद्याला आम्ही शिकायला होतो. त्याच्यानंतर तनपुरे सर आणि मी आमची फाटाफूट झाली. ते कर्जत तालुक्यातले आणि मी आष्टी तालुक्यामध्ये. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं B.Ed केलं, मी माझ्या पद्धतीनं B.Ed केलं आणि आष्टी कॉलेजवर मी शिकवायला होतो. पण विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळं मी पुण्याला
इंटरव्ह्यूसाठी गेलेलो होतो आणि आंबेजळगावचा एक आमचा दोस्त त्यानं सांगितलं तिथं हडपसरला रामभाऊ मोजे यांची संस्था होती, त्या संस्थेवर मी इंटरव्ह्यूसाठी गेलेलो होतो. आणि मग नाना डुकरे म्हणून आमचा दोस्त होता, क्लासमेटच, आडनाव येते, हसायसारखं काय नाही. आणि मग पुण्याला आमची भेट झाली तर त्यांनी सांगितलं मी 4 वर्ष झालं या मोजे साहेबांकडे काम करतोय, पण इथं काम करून अजिबात उपयोग नाही. आणि मग मी निघालो तर हडपसर सारख्या ठिकाणी एक अर्धा किलोमीटर अंतर होतं. आणि त्यावेळेस त्या डुकरे सरांच्या लक्षात आलं का अरे दातीरला सांगायचं राहूनच गेलं का आपला एक क्लासमेट चिलवडीला आहे आणि त्यांना गणिताचा माणूस मिळत नाही. तर तो अर्धा किलोमीटर माझ्या पाठीमागं पळत आला आणि त्यानं सांगितलं, बाजूनच ओरडला तो पाठीमागून, अरे दातीर थांब म्हणला. म्हणलं काय झालं रे तुला, इतका दम लागलेला आहे तू पळत आलाय पाठीमागून. अरे नाही म्हणला, आपला क्लासमेट म्हणला कांतीलाल, तो चिलवडीला आहे पाटलांच्या हायस्कूलवर, आणि मग तो आता गावाकडे कुठून जाणार. तर मी म्हणलं आता शिरूर नगर या मार्गे जाणार आहे. तर नाही म्हणला तसं करू नको म्हणला, त्यावेळेस नगरकडं येणारी जी रेल्वे आहे तिला 12:50 म्हणायचे, 12:50 ती गाडी पुण्यावरून निघायची. त्या गाडीनं मी आलो, दौंडला उतरलो. दौंडवरून त्या दिवशी नेमका मंगळवार होता, तर काष्टीवरून जनावरांच्या टेम्पोमध्ये येऊन मी राशीनला उतरलो. राशीनवरून शाळेत आलो तर सारे शिक्षक निघून गेले होते आणि कदम सर ज्यादा तास घेत होते. पण तनपुरे सर वडगावला राहतात हे मला माहित होतं. आणि मग कदम सर म्हणले झाला माझा तास आता सुटन, आपण बरोबर जाऊ. मग कदम सर आणि मी दोघं जण एसटीनंच, त्यावेळेस गाड्या वगैरे तसलं काही नव्हतं, एसटीनं गेलो. मी स्टँड जवळ उतरलो आणि श्रीगोंद्याला जाणारी तनपुरे सरांच्या गावची गाडी पकडली. आणि मग त्यांच्या गावामध्ये विचारायला सुरू केलं, तनपुरे सर कुठं राहतात. ते म्हणले राहतात गावातच, पण ते आता रानात गेलेले. आणि मग म्हणलं मला रस्ता सांगा त्यांच्या कानामध्ये जाण्याचा. मग त्यांनी सांगितला रस्ता. तिथं गेलं तर तनपुरे सर दार धरायचं काम करत होते. आणि मला पाहिल्यानंतर बऱ्याचशा वर्षांनी आमची भेट झालेली होती. आणि मग त्यांना आश्चर्य वाटलं, त्यांचा विश्वासच बसला नाही का हा इतक्या लांब आपल्या रानामध्ये डोंगरात येईल असं वाटलं नाही. मग या बसलो आम्ही, बोललो. मग त्यांना सांगितलं असं असं आपले ते नाना डोकरे म्हणून दोस्त, त्यांनी सांगितलं जागा आहे. पण पहा नशीब तरी कसं असतं. ज्यावेळेस तनपुरे सरांची माझी भेट झाली मग त्यांनी सांगितलं आम्ही परवा दिवशी एक माणूस भरलेला आहे. पण नावीलाच म्हणून त्यांनी माणूस भरलेला होता शिक्षक बी ग्रुपचा, आणि तनपुरे सर पण बी ग्रुपचे. ए ग्रुपचा गणित आणि विज्ञान शिकवणारा माणूस नव्हता. आणि मग तनपुरे सर म्हणले काय माणूस आम्ही भरलेला आहे. पण म्हणले बघू बी ग्रुपचा माणूस आहे, पाटलांकडे जाऊ. पण त्यावेळेस साऱ्यात सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर लोंढे साहेबांचा. सुरुवातीला आम्ही त्यांना भेटलो, तनपूर सर आणि आम्ही त्यांना भेटलो. त्यांनी साहेबांना सांगितलं आणि परत पाटलांकडे पाठवून दिलं. तर पाटलांनी बघा असा अनुभूतीपूर्वक विचार केला. एवढंच नाही तर पाटील म्हणायचे कोणाला सर्व्हिसला लावायचं हे माझ्या डोक्यात नाही. माझ्या गावातील मुलं चांगली शिकली पाहिजेत याच्यासाठी मी या ठिकाणी हायस्कूल चालू केलेलं आहे. आणि मग पाटलांकडे आम्ही गेलो. तनपुरे सरांनी पाटलांना सांगितलं सारं. त्यावेळेस पाटलांचं आमच्या गावामध्ये नातं आहे हे बी त्यांना माहीत नव्हतं.
आणि मग डेअरीमध्ये मराठी शाळेला चिकटून डेअरी होती, त्या डेअरीमध्ये वर्ग होता आणि मग ते जे शिक्षक होते त्यांना पाटलांनी सांगितलं, म्हणले ह्या बाय तुम्ही दोघांनी या वर्गावर तास घ्यायचा आणि मुलं जे म्हणतील, जो शिक्षक आम्हाला पाहिजे त्याला मी इथं नेमणूक देणार. आणि आमच्या दोघांचे तास घेतले आणि पाटलांनी मुलांना विचारलं तर त्यांनी मुलांनी माझं नाव सुचवलं, म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. त्याच्यानंतर मुलांनी माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून मुलांसाठी जेवढं काय करता येईल तेवढं मी केलेलं आहे. पूर्ण गावामध्ये कोणीही असं म्हणू शकत नाही का दातीर सर यांनी काय कामचुकारपणा केला, शिकवण्यामध्ये हायगई केली, असं कोणी म्हणणार नाही. त्याच्यानंतर मी सुरुवातीला पाटील अध्यक्ष होते, त्यांचा अनुभव घेतला. अतिशय अभ्यासू नेतृत्व होतं. आम्ही जरी या ठिकाणी नोकरीला लागलो असलो तरी म्हणायचो तुम्ही जेडपी मध्ये जाऊन या आणि चौकशी करा, कारण माझा विषय आहे. माझा विषय होता इलेक्ट्रॉनिक्स. ते म्हणले मी हे ऐकलंच नाही कधी, हे शाळेवर बसणार नाही, तुम्हाला शिकवता येणार नाही. ज्यावेळेस ग्रँड येईल त्यावेळेस तुम्ही अडचणीत येणार. परत मला म्हणणार विनाकारण आम्ही इथं थांबलो. मग नगरला जायचं तर माझ्याजवळ नगरला जायला पैसे नव्हते आणि मग पाटलांबरोबर एक वेळेस गेलो तर त्यांनी सांगितलं पाटलांना, ते म्हणले यांची अजिबात कसलीही अडचण नाही. हा इलेक्ट्रॉनिकचा जरी माणूस असला तरी सुद्धा गणित आणि विज्ञान विषय हे शिकू शकतात. ज्यावेळेस तुम्हाला ग्रँड येईल त्यावेळेस यांचा अप्रुव्हल देण्याचं काम माझं. म्हणजे असं दूरदृष्टी त्यांच्याकडे होती. त्याच्यानंतर ते आमच्यातून निघून गेले आणि सुनील पाटील यांनी या शाळेचं संस्थेचं नेतृत्व स्वीकारलं. अतिशय उत्तम काम त्यांनी केलं. नियतीपुढं कोणाचंही काहीही चालत नाही. सुनील पाटील निघून गेले आणि त्याच्यानंतर संग्राम पाटलांनी या संस्थेची धुरा त्यांच्या खांद्यावर घेतली. संग्राम पाटील माझे विद्यार्थी अतिशय सक्षमपणे साऱ्या शिक्षकांबरोबर मिळून मिसळून वागणार आणि शाळेची प्रगती कशी होईल, गावातील विद्यार्थ्यांची प्रगती कशी होईल हेच फक्त त्यांनी पाहिलेलं आहे. मुलांना मला एकच सांगायचं आहे, घाबरून जाऊ नका. फक्त अभ्यास आणि अभ्यास करा. यश हे तुमच्या पाठीमाग धावत येईल. अभ्यास हे एकमेव ध्येय तुमच्या जीवनामध्ये असलं पाहिजे. त्याच्यानंतर मला या गावाचे आभार मानायचे. खूप सहकार्य या गावानं केलेलं आहे. शाळेतील शिक्षकांनी मला खूप सहकार्य केलं. मग अशा प्रकारे या संस्थेचे शिक्षकांचे, गावकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, साऱ्यांचे मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद सर, आपण आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. धन्यवाद. यानंतर आजचे दुसरे सेवानिवृत्त सत्कारमूर्ती शिंदे सर हेच मला सांगतायत वेळेचं बंधन आहे, त्यामुळे ते निश्चितपणे वेळेचं बंधन पाळतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. कारण सरते शेवटी मी त्यांना संपू असं म्हणण्याचं मला लहान तोंडी मोठा व्यास मी घेऊ शकत नाही, परंतु वेळेची मर्यादा ते स्वतः पाळतील मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या या सेवापूर्ती, आमच्या सेवापूर्ती समारंभाचे अध्यक्ष सन्माननीय बापू, आता प्रत्येकाचे नाव घेणं या ठिकाणी वेळ न घालवता आदरणीय व्यासपीठ
आणि या व्यासपीठावरील माझ्या जीवनाचे सर्वच असणारे शिल्पकार, मी खऱ्या अर्थाने या व्यासपीठावर जे लोक बसलेले आहेत त्याच्यामुळेच घडलेलं आहे. आणि तुमच्यासारखे जे विद्यार्थी आहेत हे मला मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे माझं असणारं जे भाग्य आहे हे भाग्य या ठिकाणी मी आज पाहत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे विद्यालय मला सोडवत आहे किंवा या विद्यालयातील असणारं जे प्रेम आहे हे प्रेम या ठिकाणी मी शब्दातून व्यक्त करू शकत नाही. का तर ज्यावेळेस 1999 साली मी खऱ्या अर्थाने इथं या विद्यालयामध्ये रुजू झालो, सर्वाशी आदरणीय कैलासवासी B.R. पाटील यांच्या संपर्कात मी अगदी 1993 पासून होतो. विद्यालयाची स्थापना खऱ्या अर्थाने 1993 ला झाली आणि शासकीय मान्यता 95 ला आली आणि 1993 साली या ठिकाणी गावामध्येच आपल्या पतसंस्था आपल्या कैलासवासी B.R. पाटील यांनी उघडलेली होती. म्हणजे विद्यालय आणि पतसंस्था या ठिकाणी दोन्ही संस्था एकाच वर्षी कैलासवासी B.R. पाटील यांच्या प्रेरणेने आपल्या गावामध्ये निघाल्या. तेव्हापासून मी पाटलांच्या संपर्कात होतो. दुर्दैवाची गोष्ट या ठिकाणी हा असणारा जो संपर्क आहे ते नीतीला मान्य झाला नाही आणि 2000 साली या ठिकाणी त्यांच्या त्या संपर्कातून नाईलाज असतो या ठिकाणी आम्हाला विरह झाला. ठीक आहे, काळाच्या ओघामध्ये किंवा नीतीच्या मनामध्ये आल्यानंतर या ठिकाणी कोणाचंही काही चालत नाही आणि त्याच्यानंतर त्यांचेच पुत्र धाकटे पुत्र म्हणजे आमचे वर्गमित्र कैलासवासी सुनील पाटील या ठिकाणी त्यांच्या हातामध्ये या संस्थेची धुरा आली. त्यांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी अचानकपणे हे जे सर्व व्यवहार त्यांच्या हातामध्ये आले तरी चांगल्या पद्धतीने हाताळले. तेही नीतीला मान्य झालं नाही तर तेही या ठिकाणी त्यांचाही विरह आम्हाला सहन करावा लागला आणि शेवटी अगदी लहान वयामध्ये संग्राम पाटील यांच्या हातामध्ये या ठिकाणी या सर्व संस्थांच्या धुरा आल्यानंतर तेही दिशाहीन झालेले होते. नेमकं करायचं काय, कुठल्याही प्रकारचा बदरी अनुभव नव्हता आणि वास्तविक पाहता या ठिकाणी या संस्था तर आपल्याला चालवायच्या, ही रोपडे तर आपल्याला कायमस्वरूपी तशी ठेवायची. वास्तविक पाहता या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या विद्यालयाला इमारतींना जरी खऱ्या अर्थाने फाउंडेशन झालेलं असलं तरी या ठिकाणी त्या पूर्णत्वाच्या मार्गावर कशा पद्धतीने न्यायच्या अगदी पूर्णपणे या ठिकाणी ते देखील दिशाहीन झालेले होते. परंतु त्यांनी अगदी उमदीने घाबरले नाहीत, डगमगलेले नाहीत. आपल्या सर्व ग्रामस्थांना किंवा आपल्या गावातील असणारे जे वीटभट्टी आहेत या वीटभट्टी कारखानदारांना या ठिकाणी त्यांनी विश्वासात घेतलं आणि आपल्या विद्यालयाची असणारी जी इमारत आहे ही इमारत या ठिकाणी त्यांनी पूर्ण करण्याचा चंगमानामध्ये धरला आणि त्यांच्याच सोबतीला आपल्या विद्यालयाचे असणारे जे मुख्याध्यापक आहेत सन्माननीय तंतरे सर यांचं मार्गदर्शन या ठिकाणी त्यांना अगदी चांगल्या पद्धतीने मिळत गेलं आणि त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आजची आपली असणारी ही जी शाळा आहे, ही जी इमारत आहे, ही इमारत या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उभी आहे. बाप्पा, मी तुम्हाला सांगू इच्छित होतो की आमच्या या विद्यालयाला 1 रुपयाची देखील देणगी या ठिकाणी कुठल्या माध्यमातून किंवा आम्हाला शासकीय निधीतून मिळालेली नाही. आमचे असणारे जे कार्यशील असणारे जे सदस्य आहेत, ग्रामस्थ आहेत, या सर्वांनी विचारातून या ठिकाणी ही इमारत उभी केलेली आहे आणि त्यात सगळ्यात मोलाचा वाटा म्हणजे आमच्या विद्यालयाचे असणारे मुख्याध्यापक यांनी अगदी आपला संसार किती आपण काटकसरीने करतो त्या पद्धतीने त्यांना सवयी पहा. मला अनुभव आहे, मी प्रत्येक गोष्ट या ठिकाणी खरेदी करण्यामध्ये आहे. अगदी राशीनला जरी 10 रुपयाची वस्तू खरेदी करायला गेलो तर 10 दुकानात जातील, आम्ही वैतागून जातो आणि शेवटी 9 रुपयाला कशी मिळेल इतका काटकसरीने या ठिकाणी ही जी शाळा आहे ती शाळा चालवतात आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने ही जी शाळा आहे ती शाळा नावारूपाला आलेली आहे याचा मला अभिमान आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मला खूप बोलावंसं वाटतं. या विद्यालयातून माझ्या अनुभवातून माझ्या हातून जवळ 2500 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेऊन गेलेले आहेत, स्वतःच्या पायावर उभे आहेत आणि खऱ्या अर्थाने विद्यार्थी मित्रांनो तारेवरली कसरत म्हणजे गावामध्ये नोकरी करणं इतकं सोपं नसतं.
अगदी गेले 27 वर्ष या ठिकाणी मी गावामध्ये नोकरी करत आहे. नोकरी करत असताना शाळा एक शाळेच्या बाहेर गेल्यानंतर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विचार या ठिकाणी आपल्या डोक्यामध्ये नाही. शाळेमध्ये आलेला विद्यार्थी या ठिकाणी तो कोणाचा आहे, कुठल्या पार्टीचा आहे, कधी विचार केलेला नाही पा. आणि विशेषतः म्हणजे माझे असणारे सर्व जे ग्रामस्थ आहेत, या ग्रामस्थांनी पालकांनी या 27 वर्षामध्ये एकही कंप्लेंट माझ्या विरोधामध्ये किंवा शिंदे सर या ठिकाणी तुमच्या बाबतीत ही तक्रार आहे अशा पद्धतीची तक्रार मुख्याध्यापकाकडे किंवा आमच्या संस्थापकाकडे या ठिकाणी कधीही माझ्या निदर्शनास आलेली नाही. याचा मला खूप मोठा अभिमान आहे. आणि फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मला असं वाटतं की या विद्यालयाची उन्नती किंवा कधी कधी ज्या वेळेस या ठिकाणी मला या विद्यालयाला माझी गरज भासेल त्या वेळेस अगदी हाकेच्या अंतरावर माझं घर आहे, त्या वेळेस अगदी रात्री देखील मी उभा राहील. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्काराला उत्तर देताना या विद्यालयाच्या प्रगतीसाठी मी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून 1 लाख रुपयाचं देणगी या ठिकाणी या विद्यालयाला मी देणार आहे अशा प्रकारची घोषणा करतो. तुम्ही सांगा. धन्यवाद सर. आपा की दातीर सर देखील अगदी भावनेच्या ओघामध्ये ते विसरून गेले. आम्ही दोघांनी ठरवलेलं होतं की विद्यालयाचे किंवा तुमची असणारी प्रगती आपण जे डिजिटल वर्ग या ठिकाणी बांधकामासाठी काढलेले आहेत त्याचं काम या ठिकाणी तुम्हाला माहिती अधुरं आहे आणि हे काम पूर्णतः लागावं म्हणून या ठिकाणी आम्ही दोघंही जण मिळून 1 लाख रुपये या ठिकाणी संस्थेसाठी बांधकामासाठी देत आहोत. तर तो निधी या ठिकाणी आम्ही आमच्या पद्धतीने मुख्याध्यापक यांच्याकडे सुपूर्द करूयाच, परंतु जाहीर केलेला आहे. आम्ही अजून 2 महिने या ठिकाणी तुमच्या बरोबरच आहे. तुमचा या वर्षीचा निकाल या ठिकाणी आम्ही पूर्ण तयार करून देणारच आहे. आणि कधी कधी आमची ज्या वेळेस गरज पडेल त्या वेळेस या ठिकाणी आम्ही सदैव तुमच्या सेवेसाठी तत्पर राहणार अशा प्रकारची ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. माझ्या या कार्यक्रमाला आलेले माझे ग्रामस्थ, त्याचबरोबर जे पाहुणे मी सांगितलेले ते सगळे पाहुणे या ठिकाणी हजर झालेले आहेत. माझे वैयक्तिक पाहुणे, दाते सरांचे पाहुणे आणि तुम्ही विद्यार्थी, मला अनुभव आहे की अगदी 9 वाजल्यापासून इथं बसलेला आहात, परंतु आपल्या कार्यक्रमाला अध्यक्ष जितके खमके मिळालेले आहेत की या ठिकाणी ते कितीच उभे गेले तरी अजिबात हालचाल करून देत नाही. आम्ही म्हणालो बापू तुम्ही बोला, तुम्हाला उशीर झालेला आहे. नाही म्हणले ते कार्यक्रम तुमच्या नियमानुसार होऊ द्या, माझं उशीर झाला तरी मी थांबतो. आणि त्यांचं देखील मी लाख धन्यवाद त्यांनाही देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण बहुमूल्य वेळ दिला आणि मार्गदर्शन केलं, खूप जुन्या आठवणी सांगितल्या. आम्हालाही तुमच्या मार्गदर्शनाची कायम त्या ठिकाणी उणीव भासेल. ज्या वेळेस विद्यालयाला गरज लागेल त्यावेळेस आपल्या मार्गदर्शनाखालीच हे विद्यालय चालेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, समाज प्रबोधन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, प्रथम नगराध्यक्ष सन्माननीय नामदेव बाप्पू राऊत यांना वेळेची मर्यादा नाही, आपण बहुमोल असं मार्गदर्शन करावं असे विद्यालयाच्या वतीने विनंती करतो. बरंच उलट सुलट झालं ते. अध्यक्ष म्हणल्यावर अध्यक्षाला काही राहिलेलं नसतं माग. आणि सगळ्यात महत्वाचं मला माहिती, इथं विद्यार्थी बसलेत. कुणाला इकडं जायचंय, कुणाला इकडं जायची घाई लागली, कुणाला इकडं जायची घाई लागली. का तर आम्ही विद्यार्थी होतो त्याच्यामुळे आम्हाला माहिती किती वेळ बसायला लागतं आणि काय त्रास असतो. खऱ्या अर्थानं सहकार महर्षी कैलासवासी B.R. पाटील यांनी उभं केलेलं ही रोपटं आणि त्या रोपट्यामध्ये अनेक विद्यार्थी या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्याचं काम झालं. अशा B.R. पाटलांना प्रथम या ठिकाणी मी मनापासून अभिवादन करतो. आणि खऱ्या अर्थानं ज्या महापुरुषांमुळे आपण
आहेत त्यांचा एकदा जय जयकार झाला पाहिजेत. जरा बसून पण घालाटले तर आवाज जराशी मोठा काढा. काय छत्रपती शिवाजी महाराज की भूक लागली की तुम्हाला? माझाच एकट्याचा आवाज मोठा आला. एकदम जोरात आवाज आला पाहिजे. ही दोघं म्हणली पाहिजे तर आपल्याला रिटायर व्हायचं नाही पोरांमधून. कशातून? छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा फुलेंचा, अण्णाभाऊ साठेंचा, अहिल्याबाई होळकरांचा, सावित्रीबाई फुलेंचा, राजमाता जिजाऊंचा, एपीजे अब्दुल कलामांचा, तिथं बसलेल्या विद्यार्थ्यांचा. तुमचा कधीतरी म्हणला पाहिजे ना विजय. कार्यक्रम लय वेळ झाला हे त्याच्यामुळे म्हणलं जरा मोकळी करू, नाही तर अजून घोटाळा व्हायचा. म्हणायचं बसा अध्यक्ष पटकीने. आज खऱ्या अर्थाने या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे माझे सहकारी, सन्माननीय या संस्थेचे अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय संग्रामजी पाटील, कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती उपस्थित असणारे शाहूराजे, रामजी कानगुडे, विजय नाना मोडळे, बाळासाहेबजी साळुंके, त्याच पद्धतीने जोशी गुरुजी, मोहनजी शिंदे, राजेंद्र हिरभगत, राजाराम होले, भाऊसाहेब साळुंके, अरुण शिंदे, ॲडव्होकेट निवृत्ती लोंढे, प्राचार्य कांतीलाल तनपुरे, दत्ता आबा गोसावी, पांडुरंग भंडारी, सुरेश खैरे, ॲडव्होकेट राऊत, राजेंद्र काळे, जयदीप शिंदे, प्रकाश साळुंके, रामकृष्ण साळुंके, सर्व या संस्थेचे शिक्षक, सर्व गावकरी, सर्व या परिसरातील नागरिक आणि खऱ्या अर्थानं या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सूर्यबाल शिंदे सर यांचे सर्व नातेवाईक, त्यांच्या कुटुंबातील सर्वजण, गहिनीनाथ दातीर यांचे सर्व नातेवाईक, त्यांचे सर्व मित्र कंपनी, सर्व नातेवाईक. 2-4 पोरांनी भाषण इतकं जोरात केलं की त्यांच्या भाषणापुढं आम्हाला बोलायला सारखं काही राहिलं नाही. परंतु खऱ्या अर्थानं मी या संस्थेवरती बोलन, खऱ्या अर्थानं या संस्थेतल्या शिक्षकांवरती बोलन. जास्त वेळ बोलणार नाही, 4 ते 5 मिनिटं बोलणार नाही. जास्त वेळ बोलण्यासारखं अनेकांनी या ठिकाणी शाळेविषयी, शिक्षकांविषयी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे. खऱ्या अर्थानं शहरामध्ये संस्था काढणं, शहरामध्ये शाळा काढणं, चालवणं सोपं असतं. शहरामध्ये सगळ्या सुविधा असतात, शहरामध्ये सगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी यंत्रसामुग्री त्या ठिकाणी उपलब्ध होत असते. परंतु चिलवडी सारख्या एका ग्रामीण भागामध्ये एखादी संस्था काढणं आणि चालवणं इतकं सोपं नसतं. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी बी.आर. पाटलांनी ते काम केलं. बी.आर. पाटलांसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवू आणि त्यांना अभिवादन करू की ज्या बी.आर. पाटलांनी डोक्यामध्ये ठेवलं, मनामध्ये ठेवलं की माझ्या गावातला, परिसरातला तरुण, माझ्या भागातला तरुण, माझ्या भागातला विद्यार्थी कुठेतरी त्याला शाळेमध्ये राशीनला जायला लागतंय, कुठेतरी कर्जतला जायला लागतंय, कुठेतरी दौंडला जायला लागतंय, कुठेतरी करमाळ्याला जायला लागतंय. आणि हीच वनवन कुठंतरी थांबावी ही मनामध्ये त्या ठिकाणी ठेवून या ठिकाणचं नागेश्वर माध्यमिक विद्यालय उभा करण्याचं काम या ठिकाणी बी.आर. पाटलांनी केलं. आणि खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये काम करणारे सगळे शिक्षक, तनपुरे सरांची सगळी टीम असन त्या अर्थाने खऱ्या अर्थाने सक्षम आहे. आणि ती सक्षम कसं आहे मी म्हणन, या ठिकाणी अंकुशजी तुम्हाला माहिती, तुमची गाडी मगाशी तिकडून आली, गाडी आलेले विद्यार्थी म्हणले आता ही वेगळीच गाडी आली. तसं तुम्हाला टेज बी तीच आणि गाडी तीच आहे, बरोबर आहे ना. तुम्हाला या टेजवर यायची आवश्यकता पडली नाही. तसं राशींच्या कर्जतच्या मुलांना क्लासला दुसरीकडे जाण्याची आवश्यकता नाही. कर्जत मध्ये राशीन मध्येच क्लास असतात का नाही राजी? तसं चिलवडीला क्लास आहे का? इंग्रजीच आहे का क्लास? बाहेर घेतं का कोणी? मोठ्याने उत्तर द्या ना. गणिताचा क्लास आहे का? मराठीचा आहे का? विज्ञानचा आहे का? मग खऱ्या अर्थाने सगळं काम कोणी केलं तुमच्यासाठी? जे तुमच्या विद्यालयामध्ये शिक्षक आहेत सगळ्या विषयांचं, त्यांनी तुमचा खर्च सुद्धा, पैसे सुद्धा वाचवण्याचं काम केलंय.
क्लासला जायचं म्हणलं तर महिन्याला 10 ते 11 हजार रुपयाची फी असती. क्लासचं आणि शाळेचं दोन्ही शिकवण्याचं काम कुणी केलं असेल तर नागेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनी केलं. टाळ्या वाजून त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानणं गरजेचं आहे. ग्रामीण भागातला विद्यार्थी हा सक्षम नसतो. आई वडील कष्ट करत असतात. प्रत्येक आई वडिलाला वाटतं की मी 2 ठिकाणी आणखी जाऊन 2 ठिकाणी सालं घालीन, 4 दिवस जाऊन दुसऱ्याच्या रानामध्ये काम करीन, 4 दिवस जाऊन दुसऱ्याच्या रानामध्ये दारं धरेन. प्रत्येक विद्यार्थिनीच्या आईला वाटतं की मी 4 नाही 8 दिवस नाही महिनाभर कुठं तरी मी दुसऱ्याच्या रानामध्ये जाऊन घाम गाळन, कष्ट करन. परंतु माझी छकुली शिकली पाहिजेत, माझा या ठिकाणी सोन्या शिकला पाहिजेत आणि मला जे कष्ट करावं लागले ते कष्ट भविष्यामध्ये ह्यांना करू लागू नाहीत. ह्यासाठी प्रत्येकाचे आई वडील या ठिकाणी कष्ट करत असतात आणि कष्ट करत असताना आपण या संस्थेमध्ये शिकत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपले गुरु कोणते असतात तर आई वडील हे गुरु असतात. आणि आई वडिलांनंतर दुसरे गुरु कोण असतात तर शाळेमध्ये आल्यानंतर शिक्षक हा गुरु असतात. आणि खऱ्या अर्थानं आपल्याला अष्टपैलू बनवण्याचं काम कुणी करत असेल तो शिक्षक असतो. ना घराचा विचार करतो, ना दाराचा विचार करतो, ना यायचा जायचा विचार करतो. तो फक्त विचार करतो, तो विद्यार्थ्याचा विचार करतो की माझा विद्यार्थी हा कसा अष्टपैलू झाला पाहिजेत याच्यासाठी कष्ट करत असतो. आणि विशेष करून या ठिकाणी मी शिंदे सरांच्या मुलीचं आपल्या हे दातीर सरांच्या मुलीचं विशेष करून कौतुक करेन की दोन्ही 4ही पण मुलं अतिशय वेल एज्युकेटेड आणि चांगले शिकलेले आहेत. आणि शिंदे सरांच्या मुलांनी तर बुलेट दिली आणि शिंदे सरांची तब्येत तशी काय अजून रिटायर झाल्यासारखी वाटत नाही. बुलेट चालवणारा माणूस जरा बुलेट सारखाच बहारदारा लागतो माहिती का नाही. नाही तो पुढे बसलेल्यासारखं जर बसलं बुलेटवर जाईल ना उडून, बरोबर आहे की नाही. आता मी एवढंच शिंदे सर तुम्हाला या ठिकाणी आशय व्यक्त करेन. आता पोरांनी बुलेट दिली तर मंडळीला असं बुलेटवरून महाग बसवा आणि असं जोरात पंढरपूर, तुळजापूर, देहू, आळंदी इकडे सगळीकडे शिक्षणाची वेगवेगळे सगळीकडे फिरून या. अजिबात काळजी करायसारखं नाही. 1 लाख रुपये तुम्ही संस्थेला दिलेत म्हणले हो, या पेट्रोलला 25,000 रुपये घालवा. सगळीकडे फिरून या रिटायर झाल्यानंतर. आणि मुक्त जीवन जगा. मुक्त जगा म्हणजे तुम्हाला शेती करायची शेती करा, तुम्हाला व्यवसाय करायचा व्यवसाय करा, तुम्हाला राजकारणात यायचं तुम्हाला राजकारणात या, तुम्हाला आणखी काय करायचंय करा, तुम्हाला या संस्थेमध्ये येऊन परत फुकट शिकवायचंय शिकवा, अजिबात काही बंधन नाही. आणि दातीर सर कर्जतला राहिलाय, बरोबर आहे ना, शारदा नगरीमध्ये राहिलाय. दातीर सर तसं काय नाही. मे मध्ये तुम्ही रिटायर झाले ना की आपल्याकडे लगेच तुम्ही रिटायर झालं तरी पगारावर तुम्हाला जॉईनिंग आहे. तसं काय काळजी करू नका. फक्त पगार फुल भेटणार नाही, थोडा कमी भेटेल. तुम्हाला गरज आहे बाई, मग लगेच नेत नाही, काळजी करू नका. त्याच्यामुळे परत एकदा सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून उपस्थितांचा आभार मानतो. मला या ठिकाणी या संस्थेने सर्व या दोघांनी सर्व स्टाफनी बोलवलं, अध्यक्षपदाचा मान दिला, सगळ्यांनी मान सन्मान सर्वांचा केला. परत एकदा मनापासून या संस्थेच्या अध्यक्षांचं, संचालकाचं, प्राचार्यांचं, शिक्षकांचं, सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि या दोघांनाही पुढील जे काही सेवानिवृत्तीचा विषय आहे त्यांचं मनाप्रमाणे जगण्याची या ठिकाणी पांडुरंगाने या ठिकाणी त्यांना बुद्धी आणि इच्छाशक्ती द्यावी अशा प्रकारची आशा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अध्यक्ष. तुम्ही आमच्या दोन्ही सत्कार मूर्तींना आनंदी जीवनाचं रहस्य सांगितलं. मी पंक्तीमधून सांगतो, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाण्यातला सूरज जसा ओटातून ओघळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, सुगंधा परी दरवळावा, सुगंधा परी दरवळावा. यानंतर आभार प्रदर्शन होणार आहे.